चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. फर्स्ट बॉल योगेश यावेळेस पहिला चेंडू घेऊन जाईल. पुनश्च एकदा आपण या सकाळच्या सत्रामध्ये विजयभाई भगत यांचं देखील आगमन पाहायला मिळतंय. ओहो यावेळेस मात्र फटका सजवला गेलाय. गॅप मध्ये प्रॉपर सिलेक्शन. चेंडू आउट ऑफ द पार्क. ठोकलाय चौकार. मिळतील 4 धावा. स्लॉकचं षटक. पहिला चेंडू हाताळला गेला. पहिल्या चेंडूवरती मात्र एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. व्ही शेप मध्ये फटका होता. टायमिंग प्रॉपर. चेंडू मात्र 4 धाब्यांसाठी सफर पाहायला मिळाला. हो यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्यात आला. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. हा चेंडू मात्र पुन्हा हाताळावा लागेल. ज्या वेळेस मोठा फटका मारला जातो त्या वेळेस मात्र इराद्यांवरती पाणी देखील फिरलेलं पाहायला मिळतं, कारण त्यावेळेस अगदी प्रेशरमध्ये चेंडू हाताळला जातो. योगेशचं याच वेळेस हा चेंडू मात्र थोडासा अंडर प्रेशर पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त एक्स्ट्राचा चेंडू बाहेर. अवंतर एका धावेने धावफलक 5 या आकड्यावरती. हो यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळाला. शरीर यष्टीपासून दूर ठेवले जात आहेत चेंडू. चांगली रणनीती आखली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर या चेंडूवरती योगेश कमबॅक करतोय. स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय विलास आहे. स्ट्राइक एंडवरती 2 चेंडूंमध्ये 4 धावांवरती खेळतो वैयक्तिक. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर तैनात आहे. एक सिंगल धाव प्राप्त होईल या चेंडूवरती. सिंगलने धावफलक 6 या अंकावरती. हो गुड लेंथला चेंडू. अगदी चेंडू विकेटवरती रिलीज झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. गिरकी घेतली आणि यावेळेस बॅट बॉल मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू यावेळेस पेस करत असताना गणेश. हो खोलवर टप्प्याचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. 30 यार्ड मध्ये झेल टिपला गेला. फलंदाज क्रमांक पहिला हादरा यावेळेस प्राप्त होतोय मुरबाड फ्रेंडशिप संघाला. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. देवदास. योगेशनं कमबॅक केलाय. कारण बघायला जर गेलात पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. तदनंतर मात्र एक्स्ट्राची धाव पाहायला मिळाली, परंतु त्यानंतरचे चेंडू अगदी लेंथ आणि लाईन अचूक पकडली गेली आहे. यावेळेस मात्र फलंदाजाला हात खोलण्याची संधी देत नाहीये आणि त्याचा फायदा मात्र पुरेपूर यावेळेस टीम ध्रुवी स्पोर्ट्स गणेश दिनेश या टीमला प्राप्त होतोय. हो लोअर फुल टच चेंडू होता. यावेळेस मात्र कट केलाय. विशेष पदेशित रक्षक आहे. एक सिंगल धाव. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मुरबाड फ्रेंडशिप संघ अगदी सुरुवात थोडीशी संत गतीची पाहायला मिळते. एक गडी महत्वाचा देखील गमावलाय गणेशच्या रूपानं आणि तदनंतर बिलास आणि देवदास या 2 फलंदाजांना मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून फलंदाजी करावी लागेल. चांगले फटके कन्वर्ट करावे लागतील. अगदी मिनिटमध्ये चेंडू आल्यानंतर त्याला मात्र सीमा रेषे पार देखील धाडावं लागेल. कारण जर बघायला गेला तर अगदी 6 दिवसांमध्ये आम्ही सामने पाहिले आणि चांगल्या प्रकारे स्कोर जर आपण 50-55च्या अगेन्स्ट मात्र जर फटकेबाजी झाली तर मात्र थोडंसं डोकेदुखी ठरली आहे.
अगदी चेस करत असताना टीमला, आणि या अनुषंगाने तुम्हाला मात्र येणाऱ्या चेंडूंवरती चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात, एक गडी बाद झालाय, परंतु विलास आणि देवदास या दोन फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय महेंद्र. ओहो, यावेळेस मात्र लिडिंग एज अपील पाहायला मिळते. यस, ही वॉज गॉन. गणेश विलास देखील यावेळेस बाद होतोय. गणेश नंतर विकेट क्रमांक 2 प्राप्त झाली आहे. मुरबाड फ्रेंडशिप संघ यावेळेस बॅकफुट वरती गोलंदाजी प्रतिम घडतीये. देवीदास हा फलंदाज मात्र बाद होतोय. अगदी पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील काय लाजवाब चेंडू पाहायला मिळाला महेंद्रचा. अगदी शरीर यष्टीपासून दूर ठेवला चेंडू, शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज झाली. विकेट किपरने कुठलीही चुकी न करता झेल चूक टिपला, फील पाहायला मिळाली आणि तदनंतर पंचांची उंगली आकाशाकडे. विकेट क्रमांक 2 जितू सालुंके यांचं शुभागमन झालंय. व्हाईस ऑफ शहापूर यांना मी विनंती करेल की आपण आलात या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. जितू सालुंके साहेब एक गुणी व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं समालोचन कक्ष मध्ये जर बोलबाला करणारं व्यक्तिमत्व कुठलं असेल तर मी म्हणेल जितू सालुंके साहेब. कारण आम्ही ज्या वेळेस शिकत होतो समालोचन त्यावेळेस त्यांची साथ आम्हाला लाभत होती आणि आजच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. हो, यावेळेस आडव्या बॅटने लॉप केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क, ठोकला गेलाय. षटकार. का लाजवाब आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय. उंची देखील अप्रतिम, लांबी देखील, आणि हा फटका तब्बल 6 धाव्यांसाठी. बॅटर आशिषच्या बॅट मध्ये आलेला हा फटका. चला नेक्स्ट मॅच येते साई स्पोर्ट्स ए विपक्ष साई स्पोर्ट्स बी. चला दोन्ही संघांनी तयार राहायचंय. हो, यावेळेस मात्र शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट चेंडू होता, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पाठवण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये यावेळेस संपर्क नाही, निर्धाव चेंडू आलाय. महेंद्र चांगली गोलंदाजी करतोय, कारण मित्रांनो मोठा फटका आल्यानंतर थोडीशी तारंबल उडालेली असते गोलंदाजीची आणि त्यावेळेस तुम्ही कमबॅक करता म्हणजे चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र फटका सुरेख आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत होता, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. या चौकारानं धावफलक 17 या अंकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 1.4चा सामना आतापर्यंत झालाय आणि चांगली फलंदाजी. या षटकामध्ये धावा आल्या आहेत. अगदी पहिल्या चेंडूवरती जर बघायला गेलं तर विकेट प्राप्त झाली होती. दुसऱ्या चेंडूवरती 6 धाव्यांसाठी मोठा फटका, त्यानंतर निर्धाव चेंडू आला महेंद्रच्या गोलंदाजीतनं, परंतु या चेंडूवरती देखील समाचार घेतला गेलाय. ओहो, यावेळेस अतिरिक्त बाहेरचा चेंडू, पंचांची मोमेंटशिप झाली म्हणजेच 100ची धाव आली आहे. दोन्ही हात धरतीला समांतर, धाव येते अवांतर. या अवांतर धावेने धावफलक पोहोचलोय 18 या अंकावरती. हो, स्लॉट मध्ये चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र यावेळेस मिड विकेटचा लॉंग ऑफ बाउंड्रीला घेतला गेला होता, त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यावेळेस मात्र फटका नव्हता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर नाही. गॅप मध्ये प्रॉपर चेंडू हवाई सफर करत 4 धाब्यांसाठी. या चौकाराने धावफलक पोहोचलं अगदी 22 या अंकावरती. षटक क्रमांक 2 थोडंसं महागडं पाहायला मिळतंय. 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये देखील पाहायला मिळाला. अगदी महेंद्र पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती. मित्रांनो बघा, क्रिकेटमध्ये कुठला चेंडू काय करून जाईल हे मात्र कळत नाही आणि यावेळेस हेच घडतंय. हो, यावेळेस लिडिंग एज साऊंड आमच्यापर्यंत पोहोचलाय. यस, ही वॉज गॉन. बडी मछली जाल में. आशिष बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट, परंतु धावा किती घेतल्या गेल्या हे देखील महत्वाचं.
विकेट तर महत्वाच्या घेतल्या गेल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा घेतल्या गेल्यात आणि धावफलक पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 22 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय अमोल. ओहो, ज्या वेळेस अमोलची यावेळेस नाव घेतलं जाईल, अमोल आणि अनमोल हे देखील कोहिनूर हिरे आहेत. शहापूर वेताळस्वामी संघामध्ये खेळत असतात आणि ज्या वेळेस त्यांची फलंदाजी पाहतो आम्ही, अप्रतिम, लाजवाब, निडर होके खेळलो. मी तर ज्या वेळेस क्रिकेटमध्ये खेळाडूंना पाहतो त्या वेळेस मात्र तुम्ही अंडर प्रेशर क्रिकेट खेळू शकत नाही मित्रांनो. ज्या वेळेस तुम्हाला संधी प्राप्त होते त्या संधीचं जर सोनं करायचं असेल तर अगदी बिंदास्त खेळा, अगदी खुल के एंजॉय करो. आणि त्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही अगदी खुल के खेलेंगे तो भाई छक्के और चौके और गेंदबाज की नींद भी उड़ाओगे. यावेळेस षटक क्रमांक गोलंदाज ज्यानं मात्र पहिले षटक हाताळलं होतं आणि पहिले षटक हाताळत असताना योगेशने केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. तो योगेश आला षटक क्रमांक 3 मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. तिसरं षटक मार्गस्थ होतंय योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती. ओहो, यावेळेस लेट पण थेट काय फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतोय, आवाक्या बाहेर चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. यावेळेस चेंडू सीमावर रेषेपार, 4 धावांसाठी. काय लाजवाब टायमिंग आपण पाहू शकता एक्शन रिप्ले मध्ये. यावेळेस मात्र आमचे कॅमेरामॅन अचूक टिपतायत आणि थोडासा मात्र लेट झालेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, अन्यथा चेंडूपर्यंत पोहोचू शकला असता. परंतु या चेंडूवरती आलाय 4 धावा आणि या 4 धावांनी धावफलक पोहोचलंय 26 या आकड्यावरती. ओहो, पुन्हा एकदा लाजवाब फटका आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस झेल घेऊ की चेंडू पकडू या दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला. परिणामी दरम्यान घेतल्या गेल्या 2 धावा. हा झेल घेणं गरजेचं होतं, चेंडूपर्यंत पोहोचला असता क्षेत्ररक्षक, कारण चेंडूला उंची जास्त होती आणि या अनुषंगाने टायमिंग मात्र क्षेत्ररक्षकाकडे जास्तीचं पाहायला मिळत होतं. परंतु चेंडू धरतीवरती दान झालेला पाहायला मिळाला आणि 2 धावा देखील. धावफलक पोहोचलो 28 या आकड्यावरती. हो, पुन्हा एकदा कट केलाय चेंडू. बॅटचा स्पेस ओपन करून यावेळेस फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतोय, तो बी पछाड पाहायला मिळतेय. तू पकडेल की मी. यावेळेस मात्र या दरम्यान घेतल्या गेल्या पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक 30 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे, क्या बात आहे. एक षटकार आणि उर्वरित चौकार. फलंदाजी लाजवाब आहे. जरी विकेट 3 गमावलेल्या असल्या तरी देखील फलंदाजांनी जी फलंदाजी केली आहे ती अप्रतिम आहे, कारण धावफलक चांगल्या प्रकारे सजवलं गेलंय. यावेळेस एक सिंगल घेतली जाईल. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगलने धावफलक 31 या आकड्यावरती. योगेश, या षटकातील योगेशचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती मोठा फटके येतील की योगेश यावेळेस हे 2 चेंडू सफल हाताळेल. ओहो, यावेळेस चांगला चेंडू, सफल चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चांगला आहे. ओहो, यावेळेस एक धाव कंप्लीट झाली आहे. या एका धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावफलक पोहोचलंय 32 या आकड्यावरती. 32 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 2.5 चा सामना झाला. षटकातील शेवटचा चेंडू असेल. ओहो, यावेळेस चेंडू उडावला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत मात्र पोहोचू शकत नाही. त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू होता. एक सिंगल घेतली गेली. सिंगलने षटक क्रमांक 3 समाप्त होतोय योगेश या गोलंदाजाचं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 3-3, लॉस ऑफ 3. कुछ देर की खामोशी है, फिर हमारा भी वक्त आएगा. तुम्हारा तो वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. यावेळेस मात्र गोलंदाजी सर्वश्रेष्ठ ठरेल की फलंदाजी, कारण राहिले 2 षटक आणि या 2 षटकांमध्ये किती धावा येतील. यावेळेस मोहन सातपुते षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे विलास. विलास मात्र अगदी
सलामीला आलेला फलंदाज अजूनही या विकेटवरती थान मांडून बसलाय. 8 चेंडूमध्ये 15 धावांवरती खेळतोय. हो लाजवाब चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस लेग बाईचा इशारा येतोय. घोषित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव प्राप्त होईल. मोहन जजाबेले टेनिस क्रिकेटमध्ये मोहनला संधी प्राप्त होते. त्या संधीचं सोनं कसं करायचं या खेळाडूला चांगल्या प्रकारे जाणतोय हा. कारण जजाबेलस मोहननं गोलंदाजी केली आहे. अगदी अक्षरशः फलंदाजांची झोप उडवली आहे. हो यावेळेस मात्र आडव्या बॅटने लॉक केला फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतोय. चेंडू मात्र अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून गेलाय. 4 धावांसाठी. लेग स्टिक वरती चेंडू होता. अगदी आडव्या बॅटने यावेळेस लॉप केला. चेंडूला मात्र चांगल्या प्रकारे बॅट वरती घेतलं आणि चेंडूला पाठवून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज विलास. ओहो यावेळेस मात्र बिग हिट पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. मिळतील 6 धावा. स्कोरबोर्ड वरती धावा पाहायला मिळतात 44. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता. विलासनं मात्र त्या चेंडूला पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये. ओहो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू गुडलेंथला चेंडू होता. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये संपर्कात झाला नाही. शरी यष्टी वरती चेंडू आदळला आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मोहन सातपुतेचा. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. मोहन सातपुते गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. यावेळेस मोहनला मात्र 2 चेंडू सफलरित्या काढावे लागतील. कारण धावफलक जर बघायला गेलात षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 44 आकड्यावरती पोहोचलाय. हो यावेळेस मात्र चांगला फटका बिग हिट पाहायला मिळतोय. जैसी नजाकत वैसा तमाचा. चेंडू सीमारेषे पार. 4 धावा. षटकातील शेवटचा चेंडू असेल. 3.5 सामना आतापर्यंत झालाय. 48 या अंकावरती धावफलक पोहोचलंय. हो यावेळेस लिडिंग एज आणि चेंडू घोषित क्षेत्राकडे निघून जातोय 1 धावेसाठी. षटक क्रमांक 4 समाप्त होते आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 49 धावा. मी म्हटलं होतं की अगदी 5 षटकांमध्ये तुम्ही जर 50 पार कराल तर मात्र थोडीशी डोकेदुखी ठरली आहे चेसिंग करताना फलंदाजांसाठी. कारण अगदी आपण 6 दिवसामध्ये पाहतोय 50च्या अभाव धावासंख्या झाल्यानंतर मात्र संघर्ष करावा लागलाय फलंदाजांना आणि यावेळेस तेच घडताना पाहायला मिळतंय. कारण 49 पर्यंत मजल मारली आहे 4 षटकांमध्ये. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र शेवटचं षटक यावेळेस मात्र कोणाकडे दिलं जाईल थोडीशी टीम मीटिंग पाहायला मिळते. परंतु जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका कारण वेळ मात्र खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या मॅचेस आपण पाहतोय हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2025 विजयभाई भगत यांच्या सौजन्याने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गेली 25 वर्ष आणि खऱ्या अर्थाने हा महोत्सव म्हणून हा वर्ष ओळखला जातोय. क्या बात आहे. अगदी डे नाईटच्या स्पर्धा या खेळवल्या जात आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. चला साई स्पोर्ट ए संघाचा कर्णधार आणि साई स्पोर्ट्स बी संघाचा कर्णधार नेक्स्ट मॅच असणार आहे. या मॅचच्या हाफ मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. तर एक सूचना असेल महत्वाची की मैदानाच्या आत कुणीही गाडी आणायची नाहीये, बाईक आणायची नाहीये. महत्वाची सूचना आहे मित्रांनो. हो यावेळेस शॉर्ट चेंडू होता. अगदी चांगल्या प्रकारचा फटका सेफ झोन मध्ये पाहायला मिळतोय. सीमारेषे पार हा चेंडू धाडला गेलाय 4 धाब्यांसाठी. हो बघा अगदी अंपायरच्या डोक्यावरनं हा चेंडू हाकार करत निघून गेला. सेफ झोन आहे आणि या चेंडूला रोखणं मी तर म्हणेल की
अगदी 19% हा चेंडू रोखणं कठीण असतं. स्टेट डाव फटका पाहायला मिळाला. विलास मात्र काय कामगिरी करतोय. अगदी सलामीला आला आणि सलामीला आल्यानंतर विकेट्सचे पतंग जर बघायला गेला तर 3 विकेट्स महत्वाच्या अगदी पाठोपाठ गेल्या आणि तदनंतर मात्र विलास हा मात्र थांबून राहिला. प्रत्येक चेंडूवरती मात्र त्याने मात्र फटकेबाजी न करता ज्या चांगले चेंडू आले त्या चांगल्या चेंडूंना देखील त्याने सन्मान दिला आणि प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबलने धावफलक मात्र सजवत राहिला आणि यावेळेस मात्र महत्वाची फलंदाजी करतोय. हो यावेळेस देखील चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल कॅरी 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 आणि झाला कॅरी. फलंदाज विलास बॅक टू द पवेलियन. बड़ी मछली जाल में फंस गई है. क्या बात है. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर मात्र या चेंडूवरती विकेट घेतली जाते. रख हौसला वो मंजर भी आएगा. रख हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर खुद समंदर भी आएगा. तक करना बैठे मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. षटक क्रमांक 5 मार्गस्थ होतोय. हर्ष पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर हर्षनं मात्र एक हरीशनं विकेट देखील महत्वाची घेतली आहे. हो यावेळेस आडव्या बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न. टायमिंग थोडासा अपुरा पाहायला मिळाला. या फटक्यावरती थोडासा लेट झाला फलंदाज. परिणामी घोषित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दिनेश गोलंदाज पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय हरीश. अमोल स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. हो खोलवर टप्प्याचा चेंडू. सफल चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हो यावेळेस फटका लाजवाब. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी. या चौकारांना धावफलक 58 या अंकावरती. 58 रन. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा चेंडू असेल मला वाटतं. आमचे स्कोरर मित्र सांगतायत की आता मात्र 5 चेंडू हाताळले गेलेत चांगल्या प्रकारे. 2 चौकार आले त्यामध्ये एक सिंगल. परंतु अतिरिक्तची धाव नाहीये. मी तर म्हणेल चांगली गोलंदाजी. विशेप मध्ये फटका आहे. गॅप मध्ये प्रॉपर. चेंडू मात्र सीमा रेषेपार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. शेवटच्या चेंडूवरती ठोकला गेला चौकार आणि या 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस 30 चेंडूंमध्ये धावा जमा करण्यात आल्यात 62. विजयासाठी 63 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चला टीम साई स्पोर्ट्स ए संघाचा कर्णधार, साई स्पोर्ट्स बी संघाचा कर्णधार त्वरित या नाणेफेकीसाठी. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. अगदी आपण जर बघायला गेला तर ध्रुवी स्पोर्ट्स गणेश आणि दिनेश या टीम मध्ये मात्र अगदी खर्डी विभागातील मातब्बर फलंदाज गोलंदाज पाहायला मिळत आहेत. परंतु दिलेला टार्गेट मोडीत काढण्यासाठी चांगली फलंदाजी चांगली सुरुवात करावी लागेल.
चला जास्तीचा वेळ घेऊ नका, विवराजना त्वरित सज्ज करा मित्रांनो, कारण खूप सारे सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण पाहतोय मान्यवरांची मांदी अगदी आणि गर्दी करणारे आमचे दर्दी प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. सलामीची जोडी यावेळेस मात्र शिवाजी आणि महेंद्र, ज्या महेंद्रनं गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी हाताळली तो महेंद्र देखील पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र गोलंदाजी नाही तर फलंदाजी करायची आहे आणि ती देखील चांगल्या प्रकारची सुरुवात करावी लागेल, कारण टार्गेट एक चांगला फायटिंग टार्गेट सेट केला गेलाय टीम मुरबाड फ्रेंडशिप संघाकडनं. अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अभि सावंत सर, संदेशजी किस्मतराव सर यांना देखील पाहतोय, तर निलेशजी महाजन सर आणि हेमंतजी तावडे सर यांना आपण अगदी या 6 दिवसामध्ये पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये पाहतोय. अगदी महाराष्ट्रभरामध्ये चर्चेत असलेले पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषकामध्ये आपण या पंचांची वर्णी लागलेली पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय हरी अलाय. मुरबाड फ्रेंडशिप संघाकडनं पहिलं षटक महत्वाचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी हरी येतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय 62 धावांचा आव्हान मोडीत काढण्यासाठी. हो पहिला चेंडू यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, फटका थोडासा मात्र यावेळेस डिले पाहायला मिळतोय. बॅट मध्ये चांगल्या प्रकारे या चेंडू आला नाही, परिणामी या चेंडूवरती कुठलीही धाव नाही. सफल चेंडू पाहायला मिळतोय हरीचा. हो यावेळेस शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न लेट झाला फलंदाज. चेंडू घोषित क्षेत्राकडे निघून जातोय, पंचांचा इशारा येतोय 1 धाव आणि 1 फॉर दी ओव्हरची देखील ग्वाही दिली गेली आहे गोलंदाज हरीसाठी. चांगला कॉल पंचांचा. अगदी हा चेंडू बाउन्स होता, अगदी खांद्याच्या वर हा जाणारा चेंडू आणि पंचांनी सांगितलं ही वॉर्निंग असेल. हो यावेळेस कंजूशी करत नाहीये फलंदाज. लाजवाब फटका सजवला गेलाय. शॉट अँड पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, और आउट ऑफ द पार्क, ठोकलाय चौकार. महेंद्रच्या बॅट मध्ये हा 4 धावांसाठीचा फटका पाहायला मिळतोय. हरी अगदी पहिला चेंडू सफल चांगला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, तदनंतरचा बाउन्स चेंडू पाहायला मिळाला, तदनंतर ग्वाही देखील पंचांची आणि त्यानंतरचा चेंडू अगदी शॉर्ट पुल पॉवरफुल. हो यावेळेस देखील चेंडू उडवलाय, गॅप मध्ये आहे चेंडू, अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं 1 बाउन्स ओव्हर द रोप, ठोकलाय चौकार. आपण पाहतोय अगदी मुख्य व्यासपीठावरती एका बाजूनं साई स्पोर्ट्स ए संघ तर दुसऱ्या बाजूनं साई स्पोर्ट्स बी संघ, दोन्ही कर्णधार एका बाजूनं मेजर पाहायला मिळत आहेत, तर एका बाजूनं शहापूरचा श्रावण पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल मला वाटतं साई स्पोर्ट्स बी संघाने या ठिकाणी विन झालाय. आपला निर्णय हो काय फटका सजवला गेलाय, लाजवाब क्षेत्ररक्षण त्याही पेक्षा फुलातून पाहायला मिळतोय. अगदी चेंडूला मात्र स्वतःपर्यंत येऊ दिलं, जंप केलं. साई स्पोर्ट्स बी
संघ नाणेफेकीचा गोल विजयी होतोय आणि प्रथम स्वीकारलंय फलंदाजी क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलंय साई स्पोर्ट्स ए संघाला. जो निर्णय घेतला गेला त्याची अंमलबजावणी देखील थोड्या वेळाने त्वरित करायची आहे. तसेच फैजल शेख हे देखील फैजल फटान हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे देखील शुभागमन. काही जबरदस्त चेंडू रोखला गेला. लाजवाब एफर्टला दाद द्यावी लागेल. अगदी स्वतःला मात्र या चेंडूसाठी 100% एफर्ट देऊन ओतलं गेलं. हो यावेळेस बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्राकडे निघून गेलाय. एक सिंगल धावेसाठी षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 12 धावा. जर बघायला गेला तर मुरबाड फ्रेंडशिप संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता पहिल्या षटकामध्ये त्यांनी मात्र 6 चेंडूमध्ये अवघ्या 7 धावा घेतल्या गेल्या होत्या आणि तदनंतरच्या येणाऱ्या 4 षटकांमध्ये त्यांनी मात्र धुवाधार फलंदाजी केली आणि तब्बल धावफलक 62 अंकावरती नेऊन ठेवलं. यावेळेस मात्र येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये तुम्हाला कामगिरी करून दाखवावी लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय मावळ संघ पाहायला मिळेल, पेन संघ पाहायला मिळेल, कर्णधार आपण पाहायला मिळत आहेत. उल्हासनगर देखील टीमचे कर्णधार आणि पालघर 11 हा संघ देखील पाहायला मिळेल. रात्रीच्या समयीस खेळ चाले चांदण्यांचा आणि क्रिकेटचा देखील. यावेळेस जाऊया मैदानाच्या आत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. सामना पाहायला मिळतोय. एका बाजूनं ध्रुवी स्पोर्ट्स गणेश दिनेश हा संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूनं मुरबाड फ्रेंडशिप. प्रथम फलंदाजी करत असताना मुरबाड फ्रेंडशिप संघानं 62 धावा कुठल्यात 63 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते मोडीत काढण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 12 धावा घेतल्या गेल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस आलाय कुणाल. हो यावेळेस देखील काय फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस चुकी करतो. या क्षेत्ररक्षकाने चेंडू काय लाजवाब थांबवला गेला होता त्याच्या माध्यमातून, परंतु यावेळेस चुकी पाहायला मिळाली. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. जीवन संजीवनी प्राप्त झाली आहे. ते देखील एक महत्वाच्या फलंदाजाला महेंद्र यावेळेस मात्र या चेंडूवरती गारद होणारा होता परंतु झेल सुटलाय. आपण अगदी लेदर क्रिकेटमध्ये देखील पाहतो की ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरती अशा संध्यांना मात्र गमावलं जातं त्या वेळेस त्या फलंदाजांनी सोनं केलं. अगदी आपण मॅक्सवेलला देखील पाहिलं 200 धावा केल्या. संदीप झाली होती, संधी हुकवली आणि मॅच देखील गमावावा लागला. हो यावेळेस मात्र फटका सुरेख आहे. गॅप प्रॉपर. चेंडू मात्र निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करत 4 धावांसाठी. चौकाराने धावफलक पोहोचलं 17 या अंकावरती. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी अजूनही ताण मांडून बसली आहे. 62 धावांचा पाठलाग अगदी यशस्वीरित्या केला जातोय असं देखील म्हणायला हरकत नाहीये. हो यावेळेस देखील फटका सुरू. एक लाजवाब टायमिंग आणि चेंडू व्ही शेप मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप. पंच सांगतायत इट्स अ चौकार. दोन पटके सजवले गेले तर नंतर इरादे बदलले गेले. क्षेत्ररक्षण या ज्या वेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीचं सजवलं जातं त्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागते, परंतु त्या इराद्यांच्या विरुद्ध ज्या वेळेस फलंदाजी केली जाते खूपदा क्षेत्ररक्षण बदलवताना देखील गोलंदाज पाहायला मिळतात. हो यावेळेस देखील खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा समाचार घेताना फलंदाज. कमालीचा फटका यावेळेस पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे 3 चौकार कुणालच्या बॅट मधनं, शिवाजीच्या बॅट मधनं. कमालीची फटकेबाजी. प्रत्येक चेंडूवरती मात्र नजर परफेक्ट पाहायला मिळते
आणि टायमिंग देखील प्रॉपर पाहायला मिळतं फटक्यावरती. अगदी यावेळेस आपण पाहू शकताय पॉइंट आणि गलीच्या मधनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला, दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून अगदी गॅप मध्ये प्रॉपर फटका पाहायला मिळाला. हो यावेळेस शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, फटका थोडासा फसलेला पाहायला मिळाला. क्विक यावेळेस मात्र स्ट्राईक यांच्या फलंदाजानं ओळखलं की अगदी हा चेंडू चांगल्यारीत्या रोखला गेलाय, विकेट मात्र रनआउटची यावेळेस जाऊ शकते आणि स्वतःला थांबवलं. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल, बॅक टू बॅकचे 3 चौकार आले. तदनंतरचा हा निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजानं. कुणाल 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. हो यावेळेस खराब चेंडू नाहीये, कारण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट यावेळेस फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला पार करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला. चूक झेल यावेळेस टिपला गेला आणि फलंदाज बाद होतोय. सलामीची जोडी षटक क्रमांक 2 मध्ये फोडली गेली आहे. कुणालच्या माध्यमातून झेल चूक कॅरी झाला आणि फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय समीर. हो हा महत्वाचा फलंदाज आहे. मी तर म्हणेल समीरला ज्या वेळेस तुम्ही संधी द्याल त्या वेळेस त्या संधीचं सोनं करेल असा हा फलंदाज समीर. हो गोलंदाजाचं नाव अगदी अप्रतिम, भारत. हे भारत हे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी भारत आलाय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती भारत आलाय. हा भरत नाही तर भारत आहे मित्रांनो. अगदी 26 जानेवारी हा दिवस देखील येत्या काही दिवसामध्ये येतोय आणि त्याची जय्यत तयारी देखील जगभरामध्ये केली जाते. कारण ज्या वेळेस भारतामध्ये 26 जानेवारी साजरी केली जाते तो अचूक क्षण टिपण्यासाठी अनेक देश आतुर असतात, कारण तो सण महत्वाचा आहे, तो क्षण आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. तर भारत आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आणि यावेळेस स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय महेंद्र. ओहो पहिला चेंडू यावेळेस मात्र अगदी समालोचन कक्षेला सलामी देणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार महेंद्रच्या बॅट मधनं. आपण पाहू शकता अगदी लडारमध्ये चेंडू स्लॉट मध्ये त्याला उडवलं, आकाशाची उंच भरारी घेत चेंडू निघून गेला, आउट ऑफ द पार्क, ठोकला गेला महेंद्रच्या बॅट मधनं हा षटकार आणि या षटकाराने धावफलक पोहोचलं 31 या आकड्यावरती. सफल कामगिरी. 17 चेंडू 32 धावांचं इक्वेशन आलंय. ओहो बॉल टू रनचं इक्वेशन यावेळेस मात्र 17 मध्ये 32 ची गरज असताना खऱ्या अर्थानं धावा बॅट मधनं देखील चांगल्या प्रकारे येतात आणि यावेळेस भरत चुकीचा चेंडू हाताळतोय. एक्स्ट्राची धाव अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, जास्तीचा बाहेर चेंडू पंचांनी दंडित केला. इट्स अ वाईट बॉल. हो यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज, अगदी फर्स्ट स्लिपला तैनात असलेला क्षेत्ररक्षक विकेट किपर यांच्या डोक्यावर हा चेंडू मध्यामध्ये पडला आणि जीवन संजीवनी. महेंद्र क्या बात आहे. अगदी सलामीला आलेला फलंदाज यावेळेस मात्र चांगली कामगिरी करतोय. सांगतोय की सामना महत्वाचा आहे, या सामन्यामध्ये जर विजय संपादित करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. ओहो या वेळेत चांगला चेंडू, काय लाजवाब चेंडू हाताला गेलाय. शॉर्ट चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल मध्ये संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडू आला. भरत चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक केलंय. हो यावेळेस संघर्ष करत होता आणि बॅक फ्रंट फुटला येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, सफल होऊन आला होता फलंदाज, बॅट बॉल मध्ये संपर्क नाही.
यष्टीरक्षक अप्रतिम घडलं गेलं यावेळेस आणि फलंदाज महेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 2. न्यू बॅटर मोहन येतोय. हा अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये फटकेबाजी करणारा फलंदाज आहे मित्रांनो. तुम्ही अगदी ऑफस्टिक वरती चेंडू करा तर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. अगदी त्याच्या मेरिटमध्ये जर चेंडू आला तर तो मात्र सीमारेषे पार असेल. चांगला फलंदाज आहे, परंतु तुम्ही भूतकाळामध्ये काय केलं याला महत्व नाही, तर तुम्ही प्रेझेंट डे मध्ये प्रेझेंट मॅच मध्ये वर्तमान काळामध्ये काय करताय याला खूप महत्व. थोडंसं कमी बोललं असेल कारण मित्रांनो शाळा देखील नजदीक आहेत आणि आपलं शहापूरचं रुग्णालय देखील नजदीक, या अनुषंगानं काही सूचना देखील दिल्या गेल्यात. त्यामुळं केवळ धावा चांगल्या जातील, मोठे फटके ते देखील खेळल्यानंतर त्याची देखील वावा केली जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव यावेळेस झालाय. भारतनं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे, कारण बघायला गेला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि नंतरच्या 4 चेंडूंवरती केवळ 1 धाव दिली गेली. हो यावेळेला शॉर्ट अँड पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू सीमा रेषे पार. मोहनच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती डोकला गेलाय, चौकार. ज्याच्या वेळेला संधी प्राप्त झाली आहे, संधीचं सोनं केलंय असा हा मोहन. हो यावेळेस ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, पंचांनी दंडित केला हा वाईट चेंडू. एक्स्ट्राची धाव दिली गेली आहे. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतरचे 3 चेंडू सफल पाहायला मिळाले. मोहन आला आणि चांगली फलंदाजी, यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय, आउट ऑफ द पार्क. ओ माय गॉड, मोहन 2 चेंडूंवरती 10 धावांवरती खेळतोय. लाजवाब फटका सजवला गेला. या षटकारानं धावफलक पोहोचलं 43 या अंकावरती. अगदी कठीण मॅच मोहननं सोपी केली, कारण 2 चेंडू बघा शॉट पुल केला, यावेळेस मात्र अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता त्याला उडवलं आउट ऑफ द पार्क आणि 6 धावांसाठी 10 धावा धावफलकावरती अगदी 2 चेंडूंमध्ये जमा केल्या आणि धावफलक पोहोचलं 43 या अंकावरती. समीकरण जर बघायला गेलं 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज असेल, कारण 62 धावा ऑनबोर्ड पाहायला मिळत आहेत. 63 धावांचं टार्गेट आहे आणि ते मोडीत काढण्यासाठी फलंदाजी अपलातून पाठलाग सुरेख केला गेलाय. सलामीच्या जोडीनं कामगिरी केली आहे. आता मात्र करायचंय ते या 2 फलंदाजांना, मोहन आणि समीर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती मुरबाड फ्रेंडशिप संघाकडनं येतोय गोलंदाज आशिष. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय, आशिष येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. तर सलामीला आपण समीरला पाहतोय. हा भन्नाट फॉर्म मध्ये असलेला 2025 मधला अगदी इनफॉर्म फलंदाज आहे समीर. बिरवाडीचे चॅम्पियन खऱ्या अर्थानं वेलूक टीमचा हा समीर पाहायला मिळतोय. अगदी नुकताच झालेल्या लीग फॉर्मॅटमध्ये चॅम्पियन ठरलेली टीम आणि त्या टीमचा हा समीर पाहायला मिळतोय. हो यावेळेस फटका थोडासा लेट पाहायला मिळाला. फटक्यावरती मात्र ताकद नव्हती
आणि यावेळेस घेतल्या गेल्या. बघा चातुर्य काय जबरदस्त यावेळेस वापरलं गेलं. मोहन ओळखलं यावेळेस हिट केल्यानंतर मात्र धाव बनू शकते. कॉल दिला गेला आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट. सांगतोय मोहन की प्रत्येक धाव किती महत्वाची क्रिकेटमध्ये, कारण ताटातील अन्नाचा 1 कण आणि क्रिकेटमधील 1 रन हा खूप महत्वाचा. समीकरण आहे 11 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. 11 बॉल्स शिल्लक आहेत आणि धावा करायचे होते 11 चेंडूंमध्ये 18. आपण सामना पाहतोय. नवीन आलेल्या गुणी प्रेक्षकांच्या माहितीसाठी ध्रुवी स्पोर्ट्स गणेश दिनेश हा टीम फलंदाजी करते आणि फिल्डिंग करताना मुरबाड फ्रेंडशिप टीम पाहायला मिळते. ओहो यावेळेस स्लॉटमध्ये चेंडू होता. फटका थोडासा लेट झाला. यावेळेस मात्र बॅट फिरलेली पाहायला मिळाली. 1 सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. मोहन अगदी चित्त्याचा वेग हरणाची चपलाई दाखवतोय आणि समीर आणि मोहन ला जवाब यावेळेस पाठलाग केला जातोय. प्रत्येक चेंडूवरती मोहन मात्र सांगतोय की सिंगलची डाव डबलमध्ये कन्वर्ट केली जाईल, डबलची डाव टिबलमध्ये कन्वर्ट केली जाईल आणि एखादा चांगला फटका चेंडू आला तर त्याच्यावरती मोठा फटका देखील मारला जाईल. ओहो यावेळेस मात्र मी म्हणेल की समीर प्रत्येक चेंडूसाठी वेट केला जातोय. चेंडूवरती मात्र जाणं गरजेचं होतं. यावेळेस अगदी फ्रंट फुटला येऊन जर हा चेंडू बॅटला जर चांगल्या प्रकारे कनेक्ट झाला असता तर मी म्हणेल की हा चेंडू अगदी आउट ऑफ द पार्क देखील जाऊ शकला असता. ओहो यावेळेस देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सफल गोलंदाजी, चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल. अगदी जर बघायला गेलात 12 चेंडूंमध्ये 20 धाब्यांची गरज असताना समीर स्ट्रायकिंग वरती आला. सिंगल डबलच्या धावा घेतल्या गेल्या, परंतु आता मात्र समीकरण आहे 8 चेंडू आणि 16 धावा. रिक्वायर्ड रन रेट 12च्या घरामध्ये पोहोचलाय. ओहो यावेळेस लिडिंग एज. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय, परंतु ज्या मोहननं अगदी पहिला चेंडू फेस करत असताना चौकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि 2 चेंडूंवरती 10 धावा ज्यानं मात्र बनवल्या तो मोहन हा डिटर फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. अगदी चेंडूच्या प्रत्येक चेंडूवरती हावी होऊन खेळणारा मोहन यावेळेस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. हो हो यावेळेस चेंडू उडवलाय, दूरवर आहे चेंडू, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूवरती येतोय. यावेळेस मिस फील्ड पाहायला मिळते. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत निघून गेलाय. खराब क्षेत्ररक्षण अभावी. मिळतील 4 धावा. तीन चेंडू 14 धावा. क्या बात आहे. मोहन सातपुते. प्रत्येक चेंडूवरती मात्र धावांचा पाऊस आणि खऱ्या अर्थानं गरज आहे टीमला आणि त्या मोक्याच्या क्षणाला चौकार आणि षटकार देखील पाहायला मिळत आहेत त्याच्या बॅट मधनं. अगदी धावपलक जर बघायला गेला तर 52 अंकावरती. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. समीरला मात्र मोठे फटके खेळावे लागतील तर महत्वाची गोलंदाजी करावी लागेल मुरबाड फ्रेंडशिप संघाला. जर या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल, या धर्मवीर चषकामध्ये जर 2025 मध्ये राहायचं असेल तर हा सामना मात्र जिंकावा लागेल. षटक क्रमांक अंतिम शेवटचं षटक हाताळण्यासाठी मुरबाड फ्रेंडशिप संघाकडून येतोय. कुणाल. हो हो स्लॉट मध्ये चेंडू होता. अगदी यावेळेस मात्र मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श नाहीये.
मी तर म्हणेल की यावेळेस मात्र पूर्णपणे टार्गेट केला जातोय समीरला. 5 चेंडू 11 धावा. 5 मध्ये 11 बनतील का हे देखील बघण्यासारखं आहे. तर काय फाईट करतोय संघ मुरबाड फ्रेंडशिप टीम. हो यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला गेला, एक सिंगल घेतली गेली आहे. आता मात्र स्ट्रायकिंग वरती मोहन पाहायला मिळतोय, ज्या मोहननं अगदी 3 चेंडू मध्ये 14 धाब्यांची वादळी केली. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळलाय तो मोहन स्ट्रायकिंग वरती. समीकरण आहे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावा. 4 चेंडूमध्ये 10 धाब्यांची गरज. मोहन सातपुते ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार 1 षटकार 3 चेंडूंमध्ये 14 धाब्यांवरती खेळतोय, तो स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. हो उडवलाय चेंडू, लाजवाब टायमिंग, अप्रतिम फटका आणि सांगतोय की यावेळेस देखील मी सोडणार नाही गोलंदाजाला. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इट्स अ मॅक्सिमम षटकार 6 धाब्यांसाठी. क्या बात आहे. आमचे स्कोरर मित्र आधी आहे या ठिकाणी आणि आधी जर बघायला गेला तर प्रत्येक चेंडूवरती या फलंदाजाने मोठा फटका मारलाय. पहिला चेंडू फेस केला षटकार, धावफलक पोहोचलं 59 अंकावरती. आता मात्र समीकरण 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. क्या बात आहे. मोहन सातपुते एक चर्चेचं नाव बनलंय मित्रांनो. हो यावेळेस देखील लोअर फुलटॉस चेंडू होता, समीरनं मात्र थांबवलं. जाणतोय की प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मित्र येत नसतो, परंतु यावेळेस प्रयत्न चांगला होता. अगदी थोडासा फटका फसला, अन्यथा हा चेंडू देखील सीमारेषे पारा असू शकला असता. परंतु लाजवाब गोलंदाजी मी तर म्हणेल कुणाल. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा. काय सामना रंगवला गेलाय, जबरदस्त. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. मोहन हो यावेळेस देखील फटका फसलेला पाहायला मिळतोय. अगदी फुल ऑफ लेनचा चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र प्रेशर. हा क्रिकेट आहे मित्रांनो. अगदी जर बघायला गेलात तर प्रत्येक चेंडूवरती मोहननं कामगिरी चांगली केली होती, सुरेख कामगिरी केली होती. 6 चेंडूंमध्ये 20 धावांवरती खेळतोय आणि आता मात्र सामना आलाय कुठे. 1 चेंडू 4 धावा. ए बाबा, 1 चेंडू विजयासाठी 4 धावा. कंपल्सरी चेसिंग सामने खेळवले जात आहेत, म्हणजेच या चेंडूवरती चौकार येणं गरजेचं. एक चेंडू 4 धाब्याची गरज आहे. मोहन सातपुते याच्या बॅट बद्दल 6 चेंडूमध्ये 20 आले आहेत. 1 चेंडू 4 येतील का. हो परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस फलंदाजाला नमवलं गेलं. 3 चेंडू काय जबरदस्तरित्या हाताळले गेले. टीम ध्रुवी स्पोर्ट्स गणेश दिनेश हार्डलक. तर कमालीची गोलंदाजी मुरबाड फ्रेंडशिप ला जवाब. 6 चेंडू मध्ये 11 धावांचं समीकरण होतं. मोहननं 1 षटकार 1 चौकार ठोकला, 1 षटकार ठोकला आणि सामना मात्र 4 वरती आणून ठेवला आणि 1 चेंडू 4 धावेची गरज असताना निर्धाव चेंडू झाला.